श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथा इतकाच पवित्र ग्रंथ आहे संक्षिप्त गुरुचरित्र। या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये 7 दिवसामध्ये करू शकता। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करण्याची खूप इच्छा काही स्वामी भक्तांची असते, पण काही वेळेला आपल्याला नियम आणि अटींचं पालन आपल्याकडनं होत नाही, त्यामुळे आपण पारायण करू शकत नाही। पण तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये संक्षिप्त गुरुचरित्र हा एक अतिशय छोटा ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आपल्याला जास्त नियम आणि अटीसुद्धा नाहीत बघा। अगदी 1-2च नियम आहेत की त्या नियमाचं पालन करून आपण आपल्या घरामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतो। पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला संकल्प करून 7 दिवसात जर पारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करून 9 एप्रिलपासून पारायणला घरामध्ये सुरुवात करू शकता। आता संकल्प करून किती अध्याय दररोज पठण करायचं ह्याविषयी पण तुम्हाला माहिती देईल। त्याचप्रमाणे ज्या स्वामी भक्तांना विचार आहे की ह्या 7 दिवसामध्ये एक दिवस असा बघायचा आहे, या 7 दिवसामध्ये एखाद्या दिवशी तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण एका बैठकीत जरी करायचं असेल तर ते कसं करायचं ह्याविषयी पण सांगेन, किंवा ज्या स्वामी भक्तांना दररोज ह्या संक्षिप्त गुरुचरित्रातले एक अध्यायसुद्धा तुम्ही घरामध्ये पठण करू शकता। याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांची पुण्यतिथी जवळ आलेली आहे बघा, आणि पुण्यतिथीनिमित्त आपण सेवा घरामध्ये करत असतो त्या खूप उच्च कोटीच्या सेवा असतात। त्या सेवा खूप फळदायक असतात की जेणेकरून आपलं स्वामी महाराजांपर्यंत आपली सेवाही पोहोचते आणि आपण या पुण्यतिथीनिमित्त आपण थोडे का विना सेवा करावी, थोडे का विना एक सेवेमध्ये खायचा वाटा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताकडनं पडावा, यासाठी आपण सेवा करायच्या आहेत। आणि सेवा केल्यानंतर बघा आपल्या आयुष्यातली संकटे अडचणी ही सुद्धा नाहीशी होतात। आपल्याला प्रत्येक संकटातून समस्येतून मार्ग दिवसांमध्ये जी पण स्वामींची सेवा करतो ना ती सेवा खूप फळदायक असते। आपल्याकडनं स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या दत्त महाराजांच्या आपल्या स्वामी महाराजांची सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं। मी आता ज्या पण स्वामी भक्तांना बघा गुरुचरित्राचं पालन करायची खूप इच्छा होती, पण त्यांच्याकडनं नियमाटींचं पालन होत नाही, तर तुम्हाला मी सांगते की संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथसुद्धा खूप महत्त्वाचा आहे। जेवढा ताकदवान जेवढा शक्तिवान श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे बघा, तेवढाच शक्तिवान तेवढाच ताकदवान हा संक्षिप्त गुरुचरित्र हा सुद्धा ग्रंथ आहे बघा। तुम्हाला नाही शक्य होत गुरुचरित्राचं पारायण करणं तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा या 7 दिवसामध्ये घरामध्ये करू शकता, पण सेवा खूप महत्त्वाच्या आहेत। पण असं नाही की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायणच करायचं नाही का कधी, तर तसं नाही। तुम्हाला ज्या वेळेला नियम आणि अटींचं पालन तुमच्याकडनं होईल व्यवस्थित त्यावेळेला तुम्ही गुरुचरित्र हा ग्रंथ तरी तुम्हाला पाठ करू शकतो की गुरुचरित्र वाचल्यासुद्धा फळ हे आपल्याला मिळेल। तर तुम्ही नक्की संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण घरामध्ये करू शकता। आता संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे ना बघा, अगदी छोटा ग्रंथ आहे। ह्या ग्रंथामध्ये 1 ते 7च अध्याय आहेत बघा, आणि हा ग्रंथ तुम्हाला एखाद्या धार्मिक ठिकाणी सुद्धा सहज मिळून जाईल। तुम्ही त्या ठिकाणावरून हा ग्रंथ घरी घेऊन या। तर आज आहे बुधवार बघा, आणि उद्यापासून आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होत आहे। ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे 7 पारायण जर घरामध्ये करणार असाल तर तुम्ही संकल्प करून ही सेवा करा। तुमच्याकडनं जर संकल्प करून जर सेवा 7 दिवसाची होणार असेल तर तुम्ही संकल्प करू शकता। आता संकल्प करून ज्यांना करायचं त्यासाठी संकल्प कसा करायचा याविषयी तुम्हाला सांगते। संकल्प करत असताना आपल्या देवघराजवळ दिवा अगरबत्ती सर्व धूप आरती सर्व लावायचं, आणि ज्या दिवशी म्हणजे 9 एप्रिलला तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवेला सुरुवात करणार आहात तर सकाळी आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात जाणे जर तुम्हाला शक्य असेल तर मठात जाऊन दर्शन वगैरे घेऊन या, आणि घरामध्ये आपल्या देवघराजवळ दिवा धूप आरती सर्व लावायची, आणि त्यानंतर स्वामींना बोलायचं की माझ्याकडनं गुरुचरित्राचं पारायण शक्य झालं नाही, पण मी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करणार आहे 7 दिवसाचे। 7 दिवसाचं पारायण म्हणजे दररोज तुम्हाला एक पारायण घरामध्ये करायचं। संकल्प करून आपल्या घरामध्ये 7 दिवसाची सेवा करणार आहात संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणाची। त्यांनी पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय घरामध्ये पठण करायचे, दुसऱ्या दिवशी पण त्यांना 1 ते 7 अध्याय घरामध्ये पठण करायचे। असं तुम्ही 7 दिवसामध्ये 7 पारायण आपल्याला घरामध्ये पठण करायचे। तुम्ही अशी ही सेवा घरामध्ये करू शकता संकल्पयुक्त। भक्तांना बघा दररोजचं म्हणजे 7 दिवसाचं पारायण करणं नाही शक्य, तर त्यांनी काय करायचं आहे, संकल्प न करता सुद्धा तुम्ही दररोज आपल्या घरामध्ये 7 दिवस म्हणजे 9 एप्रिलपासून तुम्हाला सुरुवात करायची, तर संक्षिप्त गुरुचरित्रातला एक अध्याय तुम्ही दररोज घरामध्ये पठण करू शकता।
संक्षिप्त गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये 1 ते 7 अध्याय आहेत. तर दररोज तुम्ही एक अध्याय जरी घरामध्ये पठण केला तरी चालेल. आता दररोज एक अध्याय घरामध्ये पठण करण्यासाठी आपल्याला संकल्प करायची आवश्यकता आहे का? तर संकल्प न करता जरी तुम्ही स्वामींना मुजरा केला, स्वामींना तुमची इच्छा बोलला आणि मी असं दररोज संक्षिप्त गुरुचरित्रातला एक अध्याय घरामध्ये पठण करणार आहे, तर तुम्ही अशी जरी सेवा केली ना तरी सुद्धा चालेल. किंवा ज्यांना काही सेवा करणं होत नाही त्यांनी कशी सेवा करू शकता ह्या ग्रंथाची. मला 7 दिवसामध्ये एखादा दिवस असा बघा, निवडा, तुम्ही त्या दिवशी वेळ काढा आणि एका बैठकीत आपल्या घरामध्ये एक पारायण करा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं. एका बैठकीत एक पारायण म्हणजे काय, तर 1 ते 7 अध्याय तुम्हाला घरामध्ये पठण करा. अध्याय अतिशय छोटे छोटे आहेत, तुम्हाला पठण करण्यासाठी 1 ते अर्धा 1-1.5 तास लागू शकतो बघा. पण ह्या 7 दिवसामध्ये एखादी वेळ काढा, एखादा दिवस बघा तुम्ही आणि त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता. आता संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आपण घरामध्ये कसं करू शकतो, किंवा ज्यांना पारायण करायचं शक्य होत नाही त्यांनी दररोज किती अध्याय घरामध्ये पठण करू शकता, किंवा ज्यांना काही सेवा करणं होत नाही त्यांनी कशी सेवा करू शकता ह्या ग्रंथाची, ह्या पारायणची, ह्याविषयी तुम्हाला माहिती मी दिली. आता ह्याचे नियम कोणते आहेत बघा. त्या नियमाचं पालन करून तुम्हाला हे पारायण घरामध्ये करायचं आहे. दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. हा एक नियम झाला. आता ह्या अजून एक नियम आहे बघा, आणि हा नियम प्रत्येकानं दत्तसेवेमध्ये, स्वामी सेवेमध्ये कडकडीत पाळायचाच आहे. तर तो नियम असा आहे बघा, तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये स्वामींची जी पण सेवा करता, कोणती पण सेवा तुम्ही घरामध्ये करत असाल, संकल्प करून करा किंवा संकल्प न करता करा, पण तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये सेवा घरामध्ये करत आहात. कोणी स्वामीचरित्र सारामृताची सेवा करत असेल, कोणी तारक मंत्राची सेवा करत असेल 7 दिवस, किंवा कोणी आता मी तुम्हाला सांगितलं संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायणची सेवा करणार असेल, तर त्यांच्यासाठी नियम हा कडकडीत आहे की मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे. मांसाहारी पदार्थ वर्ज्य आहेत आणि दत्त सेवेमध्ये तर मांसाहारी पदार्थ हे कडकडीत वर्ज्य आहेत बघा. ह्या सर्वांनी नियमाचं पालन करायचंच आहे. जी व्यक्ती सेवा करत आहे त्या व्यक्तीनं मांसाहारी करायचं नाही, शुद्ध शाकाहारी जेवण तुम्ही जेवायचं आहे. आपल्या घरामध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही मांसाहारी पदार्थ करणं टाळा. ह्या दिवसामध्ये परान्न खायचं नाही. आपण स्वामींची जी पण सेवा करतो बघा, त्या सेवा करत असताना आपल्याला परान्न खायचं नाही. मी ह्या नियमाचं अटींचं पालन करून आपल्या घरामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण हे करू शकता. आता पारायण कसं करतात, कसं करायचं आहे, किंवा संकल्प करून कसा करायचा, ज्यांना नाही करणं संकल्प शक्य होत, काही प्रॉब्लेम असतील, पण त्यांना दररोज कमी वेळामध्ये एक अध्याय कसा पठण करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. किंवा ज्यांना काही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या 7 दिवसामध्ये 1 दिवसासुद्धा पारायण घरामध्ये करू शकता. तर आता पहिल्यांदा सांगते की तुम्ही हे पारायण कधीपासून कधीपर्यंत पठण करू शकता अध्याय. तर 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही. तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून अध्याय पठण करू शकता, संध्याकाळी 5 पर्यंत, सायंकाळच्या 5 पर्यंत अध्याय कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही एका बैठकीत पठण करू शकता. नियम असा आहे बघा. आता तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये शंका निर्माण होतं की आता गुरुचरित्राचं पारायण इतकंच पवित्र, हा संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, तर आपण कांदा लसूण खायचं का? तर तुम्हाला सांगते की हे पारायण जर तुम्ही करणार असाल किंवा ही जर सेवा तुम्ही करणार असाल तर त्याच्यासाठी हा नियम शक्यतो नाहीत की कांदा लसूण जरी तुम्ही खाल्ला तरी सुद्धा चालतं. तर तुम्ही घरामधले शुद्ध शाकाहारी जेवणसुद्धा जेवू शकता. तर अशा पद्धतीने हे जे नियम होते हे नियमाचं पालन करा. परान्न शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 7 दिवसाची सेवा घरामध्ये करू शकता. व्हिडिओ आपला थोडा लेट येत आहे, पण तरीसुद्धा बघा सेवा कशी करायची की जेणेकरून तुम्हाला सेवेचं फळ मिळेल. आणि तुम्हाला सांगते की ह्या दिवसामध्ये जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी करा. कोणती सेवा छोटी किंवा मोठी नसते बघा. सेवा आपण किती मनापासून करतो, किती श्रद्धेनं करतो त्याच्यावर सगळं असतं आणि त्यानुसारच स्वामी आपल्याला फळ देत असतात. यासाठी सांगते की सेवा करा, जी सेवा शक्य होईल ती सेवा करा. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं हाईप करा, सबस्क्राईब करा. नवीन जर चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. तो सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.